श्री स्वामी समर्थ। एक दिवसाचे पारायण कसे करावे? तर गुरुवार आहे आणि सकाळचे 6 वाजलेले आहेत। तर मी इकडे स्वच्छ आंघोळ करून एक चौरंग घेतलेला आहे। चौरंगावरती लाल वस्त्र अंथरलेलं आहे स्वच्छ, आणि त्याच्यावरती एक मूठभर तांदूळ घातलेले आहेत। भरलेला कलश ठेवलेला आहे। इकडे तुपाचा अखंड दिवा करत आहे। आपण कुठलीही पूजा करताना पहिला तुपाचा अखंड दिवा लावायचा आणि मगच आपण कुठलीही पूजा चालू करायची। तर मी कलश ठेवलेला आहे। कलशामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचा कॉइन, अक्षदा, सुपारी आणि फूल हे सगळं आपल्याला कलशामध्ये घालायचं आहे। आरतीचं ताट इकडे घेतलेलं आहे। फुलं वगैरे स्वच्छ मी पाण्याने नळाखाली धुवून घेतलेले आहेत। पानं सुद्धा घेतलेले आहेत। पहिला मी इकडे ठेवते गणपती बाप्पांसाठी विडा। 2 पानं घ्यायची, त्याच्यावरती सुपारी, 1 रुपयाचा कॉइन, थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू आणि फूल हे गणपती बाप्पांसाठी पहिलं ठेवायचं आहे। पहिला आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहे। आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कलश आहे ह्या कलशावरती तामण ठेवायचं आहे। तामण ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा तामणामध्ये तांदूळ घालायचे आहेत। तांदूळ घातल्यानंतर स्वामी महाराजांना आपण घ्यायचं आहे, त्यांना अभिषेक घालणार आहे। मी गुरुवार आहे, गुरुवार असल्यामुळे त्यांना अभिषेक घालणार आहे आणि अभिषेक घालूनच त्यांची पूजा केली जाणार आहे। तर सकाळ सकाळी मी हे सगळं करत आहे। एक दिवसाचे जे पारायण आहे अगदी साधे सोपे पारायण आहे। देवाला आपल्याकडून काही अपेक्षा नसते, फक्त निर्मळ बुद्धीने भक्ती करणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि जो कलश आहे तर कलशावरती मी ओम काढलेला आहे। याच्यावरती एक तामण ठेवणार आहे। तामण ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा तांदूळ घालणार आहे, कारण स्वामी महाराजांना तांदळाच्या राशीवरती मी बसवणार आहे। दुसरीकडे एका पाठावरती स्वामी महाराजांना घेतलेला आहे मी। दिवा तर बाजूला लावलेलाच आहे आणि स्वामी महाराजांना घेऊन त्याच्या पाटावरती सुद्धा मी एक वस्त्र अंथरून त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवणार आहे आणि पहिला पाण्याने मी स्वामी महाराजांना अभिषेक करणार आहे। त्याच्यानंतर इकडे दूध, तूप, दही, मध आणि साखर असं 5 पंचामृत केलेलं आहे, 5 वस्तूचं। तर स्वामी समर्थ हा जप म्हणत मी हे पूर्ण वाटीतलं दूध जे आहे ते स्वामी समर्थांना अभिषेक करणार आहे। पूर्ण आपला अभिषेक हा 1-2-3 मिनिटामध्ये आपला हा अभिषेक होतो। स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपल्याला जप करायचं आहे। आणि जप करून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, स्वामी समर्थांना पाण्याने परत एकदा धुवायचे स्वच्छ कपड्याने, म्हणजे देवाचे कपडे आपले वेगळे असले पाहिजेत। महाराजांना आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर स्वामींना अत्तर फार आवडतो, तर जो अत्तर आहे तो आपल्या हातावरती घासायचा आणि स्वामींना आपला पूर्ण लावून घ्यायचा। त्याच्यानंतर चंदनाची जी हे असतं, चंदन गंध असतो, तर तो गंध आपल्याला काय करायचं आहे, स्वामींना लावायचा आहे। माथ्याला लावायचा आहे, पायांना लावायचा आहे। जिथे जिथे स्वामींना आपल्याला लावायचं आहे तिथे आपण स्वामींना लावून घ्यायचं आहे। आणि मग स्वच्छ पुसलेली वगैरे जी मूर्ती आपण पूजा केलेली आहे, स्वामींना कपडे, मुकोटा, हार, परत कापसाचं वस्त्र जे आहे हे सगळं घालून आपण काय करायचं, तांदळाच्या प्लेटमध्ये, तामणामध्ये आपल्याला ठेवायचं आहे। आणि मग आपल्याला स्वामींना जी फुलं आवडतात, चाफ्याच्या फुलांचा इकडे मी हार आणलेला आहे। तर स्वामी महाराजांना चाफ्यांची फुलं अत्यंत प्रिय आहेत, तर स्वामी महाराजांना तो हार घालायचा आहे। आणि मग तुम्ही सजावट म्हणून अजून तुम्हाला जर काय करायचं असेल तर करू शकता। बाजूला मी चौरंगाच्या बाजूला 2 समया ठेवलेल्या आहेत। अखंड दिवा तुपाचा मी घेतलेलाच आहे, पण दोन्हीकडे 2 समया घेतलेल्या आहेत। समयांना सुद्धा मी पुष्पगुच्छ, हार, गजरे लावून मी त्याची सुद्धा पूजा केलेली आहे। आणि हे तेलाचे ते समया ज्या आहेत त्या तेलाच्या लावलेल्या आहेत आणि तुपाचा अखंड दिवा एक समोर ठेवलेला आहे मी।
तर अशा पद्धतीने हे स्वामींसाठीच मी हे लाल वस्त्रच वापरते. लाल किंवा ऑरेंज भगवं वस्त्र तुम्ही वापरू शकता. अशा वस्त्रांवरती जर आपण कोणत्याही देवांना किंवा स्वामींना जर बसवलं तर खरंच खूप छान वाटतं. आणि अशा पद्धतीने बघा छोटे छोटे मी वस्त्र स्वामींसाठी केलेले आहेत, पूजा करण्यासाठी म्हणा किंवा पुसण्यासाठी म्हणा. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, हातावरती अत्तर जो आहे तो आपल्याला हातावरती असा घासून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला स्वामींना तो लावायचा आहे. तर बघा मी कशा पद्धतीने लावते. स्वामींची ही सेवा जी आहे ती खूप छान सेवा आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करू शकतो. तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता, ती सेवासुद्धा तुम्ही करू शकता. आपल्याला 11 वेळा माळ जपायची आहे किंवा तुम्हाला स्वामी समर्थ हा जपसुद्धा करायचा आहे. तुम्हाला जसं जसं शक्य होईल तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा करू शकता. पण मला सकाळच्या वेळीच आवडतं म्हणून मी सकाळीच देवाची पूजा करून घेते. तर अशा पद्धतीने इकडे गंध लावलेला आहे, जो चंदनाचा गंध आहे. स्वामींना चंदन गंध जो आहे तो सुद्धा अत्यंत प्रिय आहे. आणि मग जी स्वामी समर्थांची जी पोथी आहे तर ती पोथी आपल्याला काय करायचं आहे, वाचायची आहे. तर तुम्ही ती एक दिवसाचं जर आपण पारायण जर करत असेल तर संपूर्ण 21 अध्याय जे असतात ते एका दिवसातच आपल्याला एका टायमालाच आपल्याला ते संपूर्ण वाचायचे आहेत. आणि जर तुम्हाला 7 दिवसाचे करायचे आहेत तर तुम्ही रोज 3-3 अध्याय त्याच्यातले वाचू शकता. काही लोक 21 दिवस पण करतात, काही लोक 1 दिवस पण करतात, काही 7 दिवस पण करतात. पण आपल्याला महिलांना काही अडचणी येत असतात म्हणून मग 1 दिवसामध्ये केलेली सेवा खूप छान आहे. आणि म्हणूनच मी 1 दिवसाची सेवा ही केलेली आहे. प्रत्येक गुरुवारी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची सेवा करू शकता, जप करू शकता. आणि अशा पद्धतीने बघा खूप छान असं कलशावरती तामनामध्ये स्वामी विराजमान झालेले आहेत. आणि स्वामींना जो हार आहे तो सुद्धा मी इकडे आणलेला आहे. चाफ्याच्या फुलांचा हार आहे. स्वामींना हा सुद्धा अत्यंत प्रिय आहे, तर मी हा सुद्धा इकडे आणलेला आहे. आणि बघा स्वामींची प्रतिमा जी आहे किती छान आणि किती सुंदर दिसते. अशा प्रकारे पूजा करायला खरंच मन प्रसन्न होते. आणि सकाळ सकाळी ही पूजा आहे तर अप्रतिम वाटलं मला, खरंच खूप सुंदर वाटलं. अखंड तुपाचा दिवा जो मी पहिला लावून ठेवला होता तर तो आता स्वामी महाराजांच्या पुढ्यात ठेवलेला आहे. आणि इकडे 5 फळंसुद्धा घेतलेली आहेत. आता काही मी इकडे विड्याची पानंसुद्धा आणलेली आहेत. तर जी विड्याची पाने आहेत तर ते आपल्याला जर कुठली मनोकामना आपली जर स्वामींच्या समोर जर मांडायची असेल तर आपल्याला स्वामींच्या समोर एक भरलं फळ म्हणजे नारळ ठेवायचं आहे. तर 2 पानं विड्याची मी घेतलेली आहेत. त्याच्यावरती अक्षदा, सुपारी, 1 रुपयाचा कॉईन आणि नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावलेलं आहे. आणि स्वामी महाराजाजवळ आपण नारळ घेऊन प्रार्थना करायची आणि तो नारळ आपल्याला पूजा करायची आहे. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा नारळ आहे. तर हा नारळसुद्धा स्वामींच्या बाजूलाच मी ठेवत आहे. अशा प्रकारे माझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी मी हे भरलं फळसुद्धा इकडे पूजलेलं आहे. तर तुम्हाला जसं शक्य असेल तसं त्या पद्धतीने तुम्ही करा. इकडे मी कापसाचं वस्त्र आहे ते सुद्धा घेतलेलं आहे. कापसाचं वस्त्र स्वामींच्या गळ्यामध्ये घातलेलं आहे. लवकरच स्वामींचा प्रकट दिन येत आहे. इकडे मी स्वामींच्या पुढ्यात प्रसाद म्हणून पहिला 5 फळं ठेवलेले आहेत. तुम्ही 5 फळं ठेवू शकता किंवा साखर आणि दूधसुद्धा ठेवू शकता. नैवेद्य झाल्यानंतर मग तुम्ही नैवेद्य पण ठेवू शकता. पण ही एकदमच सकाळी मी पूजा केलेली आहे त्यामुळे आंघोळ करून पहिली पूजा केलेली आहे. आणि पहिलं स्वामी महाराजांना मी प्रसाद म्हणून 5 फळं ठेवलेले आहेत. नंतर मग मी पुरणपोळीचा नैवेद्य करून स्वामींना नैवेद्य दाखवणार आहे. सजावटीसाठी तुम्ही अशी विड्याची पानं लावू शकता, नाही लावली तरी काही हरकत नाही. पण मी सजावट अशा पद्धतीने करते. तर माझी सजावट जी आहे महाराजांची तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्हाला शक्य असेल तर स्वामी पारायण नक्की करा. तर इकडे मी आता पोथी वाचायला घेतलेली आहे. तर इकडे टेबलावरती मी पूजा केलेली आहे. आणि
खाली जमिनीवरती आपल्याला बसायचं आहे, कुठल्याही ह्याच्या खुर्चीवरती टेबलवरती आपल्याला बसायचं नाही आहे. जमिनीवरती आपल्याला काहीतरी हंतरून, जे स्वच्छ असलं पाहिजे ते हंतरून त्याच्यावरती आपल्याला बसायचं आहे आणि संपूर्ण पोथी जी आहे ते आपण वाचून घ्यायची आहे. संपूर्ण पोथी वाचायच्या अगोदर आपल्याला जप करायचा आहे. 11 माळी जप करायचा आहे. तारक मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे. हा पहिला मी म्हणून घेतलेला आहे, समय लावलेला आहे. आणि हे जे विडे आहेत हे आपले जे कुलस्वामी असतात, तर कुलस्वामीचे मी 5 विडे मांडलेले आहेत, कलश, आणि अशा पद्धतीने समईची सुद्धा पूजा केलेली आहे. आपल्याला अध्याय चालू करायच्या अगोदर आपल्याला तारक मंत्र 11 वेळा म्हणायचं आहे आणि 11 वेळा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. 11 माळी करायचं आहे. तर पोथी जी आहे ती बघा, पोथी तुम्हाला मी दाखवलेली आहे. या पद्धतीनेच तुम्ही पोथी आणा. आणि ह्या पोथीचं खरंच खूप मोठं, खूप म्हणजे ह्या पोथीतून मी सांगू शकत नाही तुम्हाला, एवढं आपल्याला मिळतं. तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली नक्की सांगा. चला तर मग श्री स्वामी समर्थ.